बघा, जे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यांच्या बुद्धीची तर कीव येते. काय परिस्थिती झाली विधानसभेमध्ये ते तर आता पाहिली त्यांनी. आता तो ट्रेलर होता, आता पिक्चर जो आहे महापालिकेमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे दाखवू. पण लास्ट क्वेश्चन जिंदाबाद जिंदाबाद. तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र. आज वर्धापन दिन आमचा खूप उत्साहात साजरा होतोय. हा वर्धापन दिन आहेच, पण आमच्या तमाम शिवसैनिकांची ही दिवाळीच आहे जणू. तर त्या निमित्ताने मी सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारी निवडणूक ही शिवसेनेचा मुंबईवर महापौर बसणार यात तीळ मात्र शंका नाही. ज्या प्रकारे आता शिंदेसाहेब काम करतायत, कामाच्या जोरावर सर्व नगरसेवक सोबत येऊन शिवसेना वाढीचं काम सर्व पदाधिकारी करत आहेत. नमस्कार, मैं पूजा पांडे. आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज. आइए देखते हैं आज की खास खबर. शिवसेना का वर्धापन दिन. वर्ली में गूंजा जय भवानी जय शिवाजी का जय घोष. एकनाथ शिंदे रहे उपस्थित. मुंबई वर्ली स्थित NSCI डोम में आज शिवसेना का वर्धापन दिन धूमधाम से मनाया गया. इस आयोजन में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे. उनके साथ मंच पर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार मंगेश कुडारकर, आमदार दिलीप मामा लांडे जैसे शिवसेना के प्रमुख नेता भी उपस्थित थे. कार्यक्रम की भव्यता देखते ही बन रही थी. पूरे डोम में केवल भगवा झंडे ही दिखे और जय भवानी जय शिवाजी के नारों से वातावरण गूंज उठा. मंच से लेकर नीचे तक हजारों की संख्या में शिव सैनिकों और स्थानीय लोगों की मौजूदगी ने यह साफ कर दिया कि शिवसेना आज भी जनता के दिलों में रची बसी हुई है. इस मौके पर हमारे पत्रकार से विशेष बातचीत करते हुए दशरथ सकपाल, जो कि कालीना विधानसभा प्रमुख है, ने कहा कि शिवसेना सिर्फ एक पार्टी नहीं, ये विचार है. यह विचार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे का है और हर एक शिवसैनिक के दिल में बसता है. उन्होंने आगे बताया कि कुर्ला और आसपास के क्षेत्रों से भारी संख्या में शिवसैनिक और आम नागरिक इस कार्यक्रम में भाग लेने आए हैं. कार्यक्रम में मौजूद शिवसैनिकों का जोश देखते ही बन रहा था. भगवा पताकाएं, नारों की गूंज और मंच पर नेताओं के ओजपूर्ण भाषणों ने इस कार्यक्रम को भव्य बना दिया. अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा. पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में. नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज. इस वक्त हम आप पहुंचे वर्ली में. आज हम आपको दिखाने का प्रयास करेंगे. शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. माझे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो, 19 जून 1966 रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन आहे. आज दुसराही कुठेतरी एक मेळावा सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून अस्सल शिवसेना आज तुमच्याकडे आहे. हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे. आणि म्हणून मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे
म्हणजे शिवसेना, 80% समाजकारण म्हणजे शिवसेना, तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे शौर्य, शिवसेना म्हणजे स्वाभिमान, शिवसेना म्हणजे अभिमान. आणि शिवसेना म्हणजे एकजूट, आणि शिवसेना म्हणजे वज्रमूठ, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण, आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण. तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 59 वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार, बाळासाहेबांचं तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्या सारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला. आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये बाळासाहेबांच्या आणि आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते, फोफावते. कालच माझ्याकडे 7 राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढते. शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं, आणि म्हणून ही जी काय वाढ होतीये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची, धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय याचं हे प्रतिबिंब आहे. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, शिवपण जपलं, आणि त्याची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला थोडंसं गणित सांगतो. विधानसभेच्या गेल्या 3 निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे. 2014 साली शिवसेनेने 282 जागा लढवल्या, 63 जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट किती होता? फक्त 22%. 2019 साली शिवसेनेने 124 जागा लढवल्या आणि 56 जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता 45%. आणि 2024 ला आपल्या तुमच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. आणि उभाटाने लढवल्या अवघ्या 20 जागा जिंकले. स्ट्राईक रेट फक्त 23%. म्हणजे आपल्या शिवसेनेच्या 1/3 मतही त्यांना मिळाली नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना जोरदार थड दिला. त्यामुळे 1/3 मतं मिळाली नाही. आणि ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या वोट बँकेवर, काँग्रेसच्या मेहरबानीवर. कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे. हे या 2024च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं. आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिनपाण्याने हजामत पण करून टाकली आहे. आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास, त्यांच्याकडे अहंकार. आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. हा एकनाथ आहे, आमच्या नादाला कशाला लागतं? आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. हम किसको छेडते नहीं
अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं। क्या कहना चाहेंगे आप? सर्वप्रथम आज वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा जो उत्सव, आजची जी दिवाळी बघून पाहून सर्वांचं मन खूप आनंद झाला आम्हाला। आणि आजची जी सभा बघितली तर बसायला सीट नाही, एवढी फुलं आतमध्ये आणि बाकी कार्यकर्ते बाहेर उभे आहेत आणि एवढ्या उत्सवाने आजचा कार्यक्रम जो चालू आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकाला शिवसेनेचाच महापौर बसणार, ही मीटिंग आज सांगणार आहे। तो आइए हम इनकी भी प्रतिक्रिया लेंगे। अपना परिचय दीजिए दर्शकों को। शिवसेना वर्धापन दिन, या वर्धापना निमित्त मी सर्व तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा देतो। आइए हम इनसे भी जानने का प्रयास करेंगे, क्या कहना चाहेंगे आज के इस वर्धापन दिन के? शिवसेना वर्धापन निमित्त मी सर्वांना हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा देतो। पण माझं एवढं म्हणणं आहे की आज 40 लोक जे चालू होतं पळून गेले, पैसे खाऊन गेले, ते आज 40चे किती झाले तर बघा, सगळेच पळून गेले, सगळेच पैसे खाऊन गेले। इथे शिंदे साहेबांचं जमिनीवरती राहून जे काम लोक बघतायत त्यामुळे त्यांना प्रेरित होऊन लोक इकडे जॉईन होतात, आपल्या येतात काम करायला। कारण का खरी शिवसेना ही आहे, शिवसेना शिंदे साहेबांची। खरी शिवसेना ही है। इन्होंने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया दी। आइए हम इनसे भी जानने का प्रयास करेंगे, क्या कहना चाहेंगे आज के शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि ज्या पद्धतीने येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला श्रीकांत शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बांधणी करण्यास सुरुवात केलेली आहे, हे आता येणाऱ्या महानगरपालिकेवरती शिवसेना आपला महापौर नक्कीच बसवणार, यात आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी काय कुठेही शंका येत नाही आहे। आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली ही महानगरपालिका शिवसेना लढवली जाणार आहे। तर ते सर्वांना या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसूनच येईल की शिवसेना आपल्या मोठ्या ताकदीने कसे काम करणार आहे। मला वाटतं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाचा मेसेज, आपल्या 140 कोटी जनतेचा मेसेज हा कसा जगापर्यंत पोहोचेल याच्यासाठी डेलिगेशन निवडले गेले आणि त्या डेलिगेशनचा एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलं। मला वाटतं हे कोणाच्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की एक डेलिगेशन, आणि तेही अशा पार्श्वभूमीवरती की जिथे आपण देशाचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आणि जगापुढे जाऊन मांडण्याची एक संधी, मला वाटतं ते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी जी आहे मला आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली। में देखा सभी ने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है। तो आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। मुंबई वर्ली।